होते वाटतं की मला मागे आउटर मुलं आलेले कॉलेजमध्ये आपल्या, त्यांनी मला येऊन सामान लावलं, म्हणजे ते चाकू वगैरे काहीतरी त्यांनी लावलं की नंबर वगैरे दे वगैरे वगैरे त्यांचं चालू होतं. परत सर कॉलेजमध्ये आपल्या पाण्याची सुविधा नाही आहे, समोरचं गेट ही कंटिन्यू बंद असतो, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, आउटर बॉईज खूप वाढले, वॉचमॅन पण लक्षही देत नाही, आहेत वॉचमॅन पण ते अजिबात लक्ष देत नाही. आणि शिक्षक ही काही शिक्षक जे आहेत त्यांना अजिबात शिस्त नाही आहे सर मुलींशी बोलायची, ते कोणत्याही लँग्वेजमध्ये मुलींशी बोलतात. तुम्ही आजच सांगताय मला सर आम्ही कंटिन्यू सांगतो. मी आल्यामुळे ऍटलीस्ट तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या गोष्टी नाही, पण बाहेर नेऊन जर चाकू वगैरे दाखवत असतील, एक तर पोलिसांचा पण विषय, पण तुमचे वॉचमॅन पैसे देऊन मुलांना आत सोडतात. पोलीसवाले सुद्धा आलेले, जेव्हा माझ्यासोबत घडलं ना तेव्हा पोलीसवाले सुद्धा आलेले, पण मला कॉलेजवाले सर लोकांनी सगळ्यांनी थांबवलं की थांब, कॉलेज तुझंही आहे, काही केस वगैरे करू नको, आपलं कॉलेज बंद होईल, त्यामुळे मीही थांबून घेतलं. सर गेट पण बंद असतात, आम्हाला इतकं फिरून जावं लागतं. हा राहिला बाहेरचा विषय, आम्ही पण पोलिसांशी करू. इकडे कॉलेजमध्ये वॉशरूमची परिस्थिती बघा, इकडे सॅनिटरी पॅडचं मशीन नाही आपल्याकडे. तुम्ही ह्या मुलांचं एवढी तर काळजी घेतली पाहिजे ना आपण. साफसफाई थोडी पण नाही सर आपल्या समोरचं फ्रंट गेट का बरं बंद आहे सर? पण ठीक आहे सर, पण हा मागचं गेट तुम्ही ओपन ठेवताय, सिडकोवरनं किती दुरून फिरून यावं लागतंय आम्हाला कॉलेजमध्ये. आणि कॉलेजचं गेट सुरक्षेसाठी बंद ठेवल्यानंतर पण मुलं येतातच होती सर, मुलं वरती उड्या मारून येत आहे. मग ह्यांना कम्फर्ट कुठे वाटेल ते गेट तुम्ही उघडून ठेवलं पाहिजे आणि तिकडनं ह्या बाहेरच्या मुलांना अडवलं पाहिजे ना आपण. जे बंद असताना तिकडनं पण येतात, त्यांचं तेच म्हणणं आहे. हे 24 तासात संपणारे विषय आहेत, मला 24 तासात हे संपले पाहिजेत. आम्ही पोलिसांशी पण बोलतो, पण कॉलेजची कॅन्टीनची व्यवस्था असेल, वॉशरूमची व्यवस्था ही मुलांसाठी पण नीट केली पाहिजे. तुम्ही प्राचार्य तुमचं ऐकायला तर आपण लागलो पाहिजे. हे फीस देऊन इकडे फुकट नाही शिकत आहेत. व्यवस्था आहे नाही सर, आम्ही असं म्हणत नाही व्यवस्था आहे सर, पण ती तुम्ही बघा ना एकदा ते कसं झालंय, तिथं सॅनिटरी पॅड्स अवेलेबल नाहीये, मुली तिथं येऊन मेकअप करतात, काही मुली बाहेरून येतात मेकअप्स करतात सर. आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर आणि फीस स्ट्रक्चर पण नाहीये आपल्याकडे, सगळे जुनेच फीस स्ट्रक्चर लावलेले आहेत. जे चालू आहे फी स्ट्रक्चर आपलं तेच आहे ना सर. ते फी स्ट्रक्चर सर वेगवेगळ्या मुलांकडे वेगवेगळी फीस ऐकते सर. नाही, आणि मुलींकडून फीस हे शासनानं बंद करायला गेल्यानंतर भरपूर मुलीचे घेतात, याचं पण येते. त्यांनी कॉलेजच्या विरोधात शासनाचं पत्र व्यवहार केला, या कॉलेजची मान्यता कायमस्वरूपी रद्द करतात आणि दिशाभूल बाहेर सुविधा पत्र काहीच होत नाही. मंत्री महोदयाने तुमच्या बरोबर पत्र दिलं शासनाने. मुलीचा फोटो बोलत असेल, मंत्री महोदय फोटो बोलतात. बसा ना, बस बस बस. ये बेटा सर मागे मला नाही माहिती तुमच्या कानावरती आलं की नाही, पण मागे मी कंप्लीट केलेली सर, तुम्ही पण होते वाटतं, की मला मागे आउटर मुलं आलेले कॉलेजमध्ये आपल्या, त्यांनी मला येऊन सामान लावलं, म्हणजे ते चाकू वगैरे काहीतरी त्यांनी लावलं की नंबर वगैरे दे वगैरे वगैरे त्यांचं चालू होतं. परत सर कॉलेजमध्ये आपल्या पाण्याची सुविधा नाही आहे, समोरचं गेट ही कंटिन्यू बंद असतो, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, आउटर बॉईज खूप वाढले, वॉचमॅन पण लक्षही देत नाही, आहेत वॉचमॅन पण ते अजिबात लक्ष देत नाही. आणि शिक्षक ही काही शिक्षक जे आहेत त्यांना अजिबात शिस्त नाही आहे सर मुलींशी बोलायची, ते कोणत्याही लँग्वेजमध्ये मुलींशी बोलतात. तुम्ही आजच सांगताय मला सर आम्ही कंटिन्यू सांगतो. मी आल्यामुळे ऍटलीस्ट तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या गोष्टी नाही, पण बाहेर नेऊन जर चाकू वगैरे दाखवत असतील, एक तर पोलिसांचा पण विषय, पण तुमचे वॉचमॅन पैसे देऊन मुलांना आत सोडतात.
सर, आपल्या कॉलेजमध्ये पोलीसवाले सुद्धा आलेले. जेव्हा माझं स्मोकिंग घडलं ना तेव्हा पोलीसवाले सुद्धा आलेले, पण मला कॉलेजवाल्या सर लोकांनी सगळ्यांनी थांबवलं की थांब, कॉलेज तुझंही आहे, काही केस वगैरे करू नको, आपलं कॉलेज बंद होईल. त्यामुळे मीही थांबून घेतलं. वॉशरूमची सर परिस्थिती गेट पण बघा बंद सर. असतात, आम्हाला इतकं पण फिरायला लांबून बोलतो. फिरून जावं लागतं. विद्यार्थ्यांना त्रास हा राहिला बाहेरचा विषय. आम्ही पण पोलिसांशी बोलू. इकडे कॉलेजमध्ये वॉशरूमची परिस्थिती बघा. इकडे सॅनिटरी पॅडचं मशीन नाही आपल्याकडे. प्लीज गेट तुम्ही ह्या सुद्धा बंद मुलांचं होतं इतक्या दिवसापासून. एवढी तर काळजी घेतली पाहिजे ना आपण. साफसफाई थोडी पण नाही सर. सर, आपल्या समोरचं फ्रंट गेट का बरं बंद आहे? सर पण ठीक आहे सर, पण हा मागचं गेट तुम्ही ओपन ठेवताय. सिडकोवरनं किती दुरून फिरून यावं लागतंय आम्हाला कॉलेजमध्ये. ते पण मुली खूप खूप मुली पाहिजे. आणि कॉलेजचं गेट तर सुरक्षेसाठी बंद ठेवल्यानंतर पण मुलं येतातच येतील. सर, मुलं वरतून उड्या मारून येत आहे. इकडच्या साईडला गेट. मग ह्यांना कम्फर्ट कुठे वाटेल ते गेट तुम्ही उघडून ठेवलं पाहिजे आणि तिकडनं ह्या बाहेरच्या मुलांना अडवलं पाहिजे ना आपण. ह्याच गेटनी बाहेरची मुलं येतात. साहेब जे बंद असताना तिकडनं पण येतात. त्यांचं तेच म्हणणं आहे. सर, परत हे 24 तासात structure- संपणारे विषय आहेत. मला 24 तासात ते संपले पाहिजेत. आम्ही पोलिसांशी पण बोलतो, पण कॉलेजची कॅन्टीनची व्यवस्था असेल, वॉशरूमची व्यवस्था ही मुलांसाठी पण नीट केली पाहिजे. तुम्ही प्राचार्य त्यांचं ऐकायला तर आपण लागलो पाहिजे. हे फीस देऊन इकडे फुकट नाही शिकत आहेत. नाही, इथं वॉशरूमची व्यवस्था आहे ना. आहे सर, आम्ही असं म्हणत नाही व्यवस्था आहे सर, आहे. पण ते तुम्ही बघा ना एकदा ते कसं झालंय. तिथं सॅनिटरी पॅड्स अवेलेबल नाहीये. मुली तिथं येऊन मेकअप करतात, काही मुली बाहेरून येतात मेकअप्स करतात. सर, आम्ही ते सांगण्याचा साहेब प्रयत्न असं पण करतोय. आहे की मुली पण म्हणजे म्हणजे आपण 24 तासात समोर मला आलो. विषय संपले पाहिजे. फीसबद्दल हा? 24 सर, तासात आणि संपले फीस सर, फीस स्ट्रक्चर पण नाहीये आपल्याकडे. सगळे जुनेच फीस स्ट्रक्चर लावलेले आहेत. ते जे चालू आहे फी स्ट्रक्चर आपलं तेच आहे ना. सर, ते फी स्ट्रक्चर सर वेगवेगळ्या मुलींकडून लावेल पण नाही वेगवेगळ्या सर, मुलांकडे बरोबर. वेगवेगळी फीस ऐकतीये सर. नाही असं कसं. नाही. हो सर, आणि मुलींकडून फीस हे शासनानं बंद करायला गेला म्हणजे भरपूर मुलीचे घेतात. याचं पण येते. त्यांनी कॉलेजच्या विरोधात शासनाचे पत्र व्यवहार केला. या कॉलेजची मान्यता कायम सुरक्षित रद्द करा आणि दिशाभूल करा. पायाभूत सुविधा देण्याचे पत्र आहे. काहीच होत नाही. मग मंत्री महोदयांनी तुमच्या बरोबर पत्र दिले शासनाला. मुलीचा फोटो बोलत असेल, मंत्री महोदय फोटो बोलतात. बसा ना. बस बस बस. जॉईन केल्यापासून मला 2च महिने झाले. तरी सर 2 महिन्यात हे सगळे विषय संपायला पाहिजे होते. 2 महिने मग आपण काय केलं? 2 महिने खूप मोठा कालावधी त्या असतो. गोष्टीचं पाठपुरावा करतो. ह्या आठवड्यात 24 तासात हे विषय संपले पाहिजे. आणि मागच्या प्रिन्सिपलला पण हे सांगतो का आपण सगळे मुद्दे सांगितले होते. मागच्या प्रिन्सिपलला पण काही नाही. हा अख्खा पक्ष अंगावर तुमच्या. हे असं नका करत बसू. विद्यार्थ्यांची परिस्थिती बघा काय. सर, ते लायब्ररी ही बंद असते, त्याच्यामध्ये पुस्तक वगैरे काहीच अवेलेबल नाहीये. आणि फीसमध्ये कुठल्या फीस लावल्या जातात ते आपल्याला नाही काहीच नाही. नाही, आम्हाला कालच कुठे आहे? 2-3 दिवस झाले. आणि आम्हाला जिमची सरांनी सर सांगितलं. सध्या काहीच आय कार्ड नाही. वाटप झाल्यानंतर सगळ्यांना आय कार्ड Classes काम राहतं ते. आमच्याकडे तुम्ही ऑफिस थ्रू तिकडनं आले तर आम्ही सिक्युरिटी पण नाही आपल्या कॉलेजला. थोडी पण सिक्युरिटी नाही आपल्या कॉलेजला. लायब्ररी कार्ड आपण इश्यू करायला सुरुवात केली ना मॅडम. हा मॅम, माहिती आता ना. 2-3 दिवस झाले की घेऊन गेले ते, दोन्ही पण घेऊन गेले. ओपन नाहीये म्हणजे लॅब. इथले तुम्ही, सर, फॉर्म इथले देऊन जे तिथे बाहेरचे open जे करून मुलं घ्या. येत आहे असं कॉलेजमध्ये, त्यांनी कॉलेजमध्ये येऊन जे कॅमेरेज वगैरे आहे इथं ह्या कॉर्नरला आणि कॅन्टीन जवळ पण एक कॅमेरा होता, ते कॅमेरा सुद्धा त्यांनी तोडलेत बाहेरच्या मुलांनी येऊन. वॉचमॅन अलाउन्स कशी करतात बाहेरच्या मुलांना? वॉचमॅन साहेब एकच वॉचमॅन आहे, ते पण 2-3 महिने झाले. त्याच्या पहिले तर सर, ते वॉचमॅन एका पण ठिकाणीच बसून असतं वॉचमॅन, पण ते काही ना काही नाही. विचारायला नाही. माणसं पोरं काहीच वॉचमॅनला नाही. येऊन म्हणतात जाऊ द्या आतमध्ये आणि ते येऊन सोडतायत वॉचमॅन आतमध्ये. सगळे एकच वॉचमॅन आहे पुरा कॉलेजला. युनिफॉर्म नाही, ड्रेस कोड नाही सगळ्यांना बरं वाईट व्हायची वाट बघताय का तुम्ही? बाहेरची मुलं येऊन चाकू दाखवत आहेत. मुलीवर हात टाकला कोणाची जबाबदारी आहे? नाही, तो प्रकार घडल्यापासून मी बोलले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला बोला, तुमच्या इकडची सिक्युरिटी वाढवा. कॉलेज आहे ना हे. प्राचीन 24 तास मला हे सगळे विषय झालेले पाहिजे. वॉशरूम, सॅनिटरी पॅड्स, हे वॉचमॅनचा विषय पोलिसांशी बोलतो काय तुम्ही? हो. ते जाऊन भेटू मला. पोलीस स्टेशनला आई आपल्यासोबत आहेत ते. बोलू बोलू. त्यांना सांगा. आम्ही सगळ्या माणसाशी बोलतो. नाही, ह्या गोष्टी- ऑफिसमध्ये बसा.
पहिल्यांदा माझ्यासमोर मांडलं. बाकी तो सर्वांची तक्रार एक माझ्याकडे तुमच्यापर्यंत आली. पोहोचलं नाही आणि विषय. मग माझ्यापर्यंत ह्याला आलं. 2 महिने नाही लागले पाहिजे. नाही. शिक्षक कसं बोलतात सर विद्यार्थ्यांची आम्ही ह्याला तुम्हाला तुम्ही सांगायला येण्यापर्यंत आम्हाला गेटमधनं मध्ये एंट्री देतच नाही की तुमच्यापर्यंत आम्ही येईल आणि तुम्हाला सांगेल म्हणून कुणीच दिली नाही. एंट्री देतच नाही सर आम्हाला. आम्ही खूप वेळा ट्राय केला तुम्हाला सांगण्यासाठी. कुणी एंट्री नाही दिली. एकदा मी स्वतः पोलीसवाले जेव्हा बोलवले ना तेव्हा सर लोक सगळे तिथं आले. ऑल स्टॉप तिथं स्टॉप तिथं आलेला. मला असं वाटतं की प्राचार्याच्या केबिनला येईपर्यंत कुणी अडवत नाही. सर नाही येऊ देत सर, परमिशन देत नाही. मीटिंग चालू आहे, अवेलेबल नाहीये, बाहेर आहे, असं बाहेर आहे, सांगून जेवलं आहे कोण वगैरे मी सांगून. ट्राय केलंय, कुठेच मी ट्राय केलंय. सांग ना कोण म्हणून. हे इथं बाहेर असते तेव्हा ते बोलतात म्हणजे खूप आय वेळेस थिंक बोलायला एकदा meeting मी मध्ये यांना पण असं- बोलले होते की हा. मला मध्ये जाऊ द्या म्हणून. खूप वेळेस बोललेलं असं नाही, मी पण खूप वेळेस मध्ये घेऊन आलो. विद्यार्थ्यांसाठी एंट्री एकदम ओपन आहे. हा, एक मिनिट सागर. हॅलो हॅलो नाही येत आहे. आले तुम्ही बोला ना. नाही ते सर हो नमस्कार सर. मी इकडे आलो. मी तुम्हाला विषय कळला असेल हा मुलींचा. मला वाटतं इकडचे प्राचार्य पण तुमच्याशी बोलले आहेत. हां तिकडे बाहेरनं मुलं येतात ह्या कॉलेजेसमध्ये आणि मुलींना सुडीबिरी दाखवतात. तर मला वाटतं तुम्ही जरा बघून घेतले पाहिजे ते विषय. इकडचे कॅमेरा सगळे तोडलेत. हां सर मी तुम्हाला देतो. मला पण आत्ता कळली कॅमेराज तोडलेत त्यांनी ते बाहेरनं येऊन. सो मला वाटतं मी ह्यांना पण सांगितलं जरा सिक्युरिटी वाढवायला. पण तुम्ही पण जरा हे बघून घ्या कोण आहेत मुलं. हां सर प्लीज. येस येस ओके ओके. जर हां लगेच बघा या विषय प्लीज. हो नो प्रॉब्लेम मला कळलं. फक्त हे महत्त्वाचे गंभीर विषय जरा बाहेरच्या येऊन सुडीबिरी दाखवत असेल जरा गंभीर आहेत. मला प्लीज बघून घ्या.